माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये ठाणे मुंबई सारख्या शहरातून मोठमोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत असतात। अहो या सगळ्यांना संपूर्ण वारी करणं शक्य नसतं। मग काय 18 दिवसांच्या या पायी प्रवासात जमेल त्या ठिकाणी जाऊन हे सगळे वारी सोहळ्याचे अनुभव घेत असतात। ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयातले शिक्षक आणि विद्यार्थी पुरंदवडे या ठिकाणी वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। त्यांच्याशी संवाद साधल्यात आणि गप्पा मारल्यात आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। बघण्यासाठी खूप मोठ्या संख्येने नागरिक येत असतात। खरं तर वारकऱ्यांची संख्या यावर्षी खूप मोठी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणचे जे स्थानिक परिसरातले लोक असतील किंवा विविध शहरांमधून येणाऱ्या लोकांची संख्या देखील खूप असते। वेगवेगळे ग्रुप देखील येत असतात। आपण असाच एक ग्रुप आत्ता माझ्यासोबत आहे, आपण स्वागत करूया। सगळ्यांचं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये। जय हरी विठ्ठल, जय हरी महाराष्ट्र। तुम्ही कुठून आलात सांगा, तुमच्या ग्रुपचं नाव सांगा। जय हरी। आम्ही या ठिकाणी मी मल्हारी किसन शिरतोडे, आम्ही मुंबईवरून आलेलो आहे। तर या ठिकाणी जो हा वैष्णवांचा जनमेळा भरलेला आहे तर त्याचा एक आनंद घेण्याचा उद्देश या सर्वांच्या मनामध्ये आहे। तर या ठिकाणी ज्ञानसाधना कॉलेजच्या वतीने आम्ही जवळजवळ 25 लोक सहभागी झालेलो आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या या पालखीचा आनंद घेत आहे। तर खऱ्या अर्थानं जीवनातला जो आनंद आहे तो कुठून मिळत असेल तर तो या ठिकाणी या वारीच्या माध्यमातून मिळतोय। कारण यामध्ये अनेक धर्माचे अनेक जातीचे जे वैष्णव आलेले आहेत तर ते मनमुराद आनंद घेत आहेत आणि एकतेचा सल्ला देण्याचं काम करत आहेत। यासारखी मोठी आनंदाची गोष्ट जगात कुठंच घडत नसेल असं या ठिकाणी मला वाटतं। त्यामुळं विठुरायाचं आपल्यावरती असेच आशीर्वाद राहावेत ही एक इच्छा आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो। आणि ज्ञानसाधनामधून तुम्ही आला आहात, कशा भावना आहेत, तुम्हाला कसं वाटतंय? आमच्या भावना खूप अशा उचंबळून आलेल्या आहे। माऊलींच्या दर्शनाला आम्ही काल गेलो होतो तेव्हा आमचा आनंदाचा पारावार उरत नव्हता आणि आनंदाचे अश्रू आमच्या डोळ्यात आले। माऊलींचे किती वर्षापासून येत आहे? आम्ही गेले 3 वर्षापासून इथे येतोय आणि कसं वाटतं येऊन? फार छान वाटतं इथे आल्यावर। अजूनही छोट्या मुली आहेत, तुला कसं वाटलं इथे येऊन? मला खूप चांगलं वाटतंय, मी पहिल्यांदाच आली आहे आणि खूप मस्त वाटतंय मला। काय काय एन्जॉय केलं सकाळपासून? सकाळपासून खूप एन्जॉय केलं आहे आम्ही। आधी दर्शन घेतलं, नंतर सगळं केलं, अजून खूप आनंद वाटतंय। पहिल्यांदा आलो आहे पण तरी पण वाटतं की सतत यावं असं वाटतं। माऊलींच्या पालखी सोहळ्यात येऊन कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप मनाला शांती मिळते। आम्ही येताना अभंग कीर्तन भजन बोलत बोलत येत होतो आणि इकडचा माहोल तर खूपच। नेहमी हे सगळं करता का? कधी कधी, नेहमी तर नाही होत। बरं, तुम्हाला कसं वाटतंय वारीमध्ये येऊन? सर खूप भारी वाटलं। काल आम्ही पालखीचं दर्शन घेतलं ज्ञानेश्वर महाराजांचं, त्याच्यानंतर आज सकाळी इकडे आलो आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि यानंतर दरवर्षी आम्ही येऊ। हा एक्सपिरियन्स इतका भारी होता की आम्ही खरंच खूप एन्जॉय करतो, त्याच्यामुळे नेक्स्ट इयर आम्ही नक्की येऊ। नक्कीच दरवर्षी तुम्ही ही वारी करणार आहात असं आपण म्हणूया सगळ्यांनी। तुमची काय प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं? आम्ही मागच्या वर्षी पण आलो होतो जेजुरीला, पण ह्या वर्षी हे जे रिंगणाचं सगळं जे वातावरण आहे ते बघून एकदम प्रसन्न वाटतं आणि विविध ठिकाणची लोक एकत्र आले पण त्यांच्यात असं भेदभाव नाही किंवा मी मोठा तू छोटा असं काही नाही। आम्ही एका वारीला एका दिंडीला जॉईन झालो, त्यांनी आम्हाला त्यांच्यात घेतलं, असं विचारलं नाही की कशाला आल्यात काय। इथे म्हणजे सगळे सारखे आहेत, माऊलींच्या पुढे सगळे सण सारखे आहेत, एकदम मस्त वाटलं। वारीची हा जो सोहळा आहे हा सोहळा एकात्मतेचा संदेश देतो, समतेचा संदेश देतो। एकात्मता जी आहे तसंच या सगळ्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसतंय की इकडे कुठलाच भेदभाव नाही आहे, सगळे माऊली आहेत, सगळे वारकरी आहेत। त्यामुळे नवीन येणारे जुने असलेले हे सगळे एकत्र हा आनंद आणि हा ऊर्जेचा क्षण जो आहे तो साजरा करतायत असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुरंदवडेमध्ये।